लिंग विचार बघा, लिंग विचारामध्ये जर आपण बघितलं तर आपण लिंग म्हणजे काय, तर लिंग याचा अर्थ खून किंवा चिन्ह असा बघितलेला होता. लक्ष द्या थोडक्यात, आपण झालेला थोडा रिपीट करतो 2 मिनिट. बघा लिंग म्हणजे काय याबद्दल सांगितलेला होता. लिंग याचा अर्थ खून किंवा चिन्ह ओळखण्यासाठी आपण गुणधर्मावरून ओळखायला बघितलेलं होतं, बरोबर की नाही. जर लिंग ओळखायचा असेल तर आपल्याला कशावरून ओळखायचं आहे, त्याच्या गुणधर्मावरून ओळखायचं आहे. कशावरून ओळखायचं आहे, गुणधर्मावरून आपल्याला ओळखायचा आहे. लक्षात घ्यायचं आहे, लिंग याचा अर्थ खून किंवा चिन्ह असा होता आपण सांगितलं. लिंग खून किंवा चिन्ह, बरोबर आहे. आणि कोणत्याही जर का नामाचा आपल्याला लिंग ओळखायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला गुणधर्म ओळखावा लागेल. काय ओळखावा लागेल, गुणधर्म ओळखावा लागेल. गुणधर्म ओळखायचं म्हणजे काय, तर बघा लक्षात घ्यायचं आहे, या लिंगामध्ये आपण कोणताही जर एखादा शब्द बघितला तर तो पुरुष प्राणी आहे किंवा स्त्री प्राणी आहे किंवा ते दोन्ही आहेत किंवा नाही, यावरून आपण लिंग ओळखतो. मग ज्या नामामध्ये पुरुष प्राण्यांचे गुणधर्म आढळतात, ज्या नामामध्ये पुरुष प्राण्यांचे गुणधर्म आढळतात त्यांना पुल्लिंग म्हणतात. ज्या नामामध्ये स्त्री प्राण्यांचे गुणधर्म आढळतात त्यांना स्त्रीलिंग म्हणतात. आणि ज्या नामामध्ये स्त्री किंवा पुरुष या दोनही प्रकारचे गुणधर्म आढळत नाही त्यांना काय म्हणतात, नपुंसक लिंग असे म्हणतात. मग आपण पुल्लिंग प्राण्याचे गुणधर्म आपण बघितलं. पुल्लिंग प्राण्याचे गुणधर्म काय होते लक्षात घ्यायचंय. पुल्लिंगी प्राण्याचे जर आपण गुणधर्म बघितलं तर बघा आकाराने मोठा, शक्तिशाली, बलवान, बरोबर आहे का नाही, ताठर, कणखर अशा प्रकारचे गुणधर्म आढळलेले होते. त्यानंतर आपण बघितलं स्त्री प्राण्यांचे गुणधर्म, नाजूक, सुंदर, कोमल, आलं लक्षात, आकाराने लहान अशा प्रकारचे गुणधर्म आढळलेले होते. मग यावरून आपण कोणताही एखादा नाम घेतलं, मग तो सजीव वस्तूचा असो, म्हणजे सजीव वस्तू एखादा प्राणी असो किंवा एखादा निर्जीव वस्तू असो, कोणाचाही जर आपल्याला लिंग ओळखायचं असेल तर आपल्याला ते गुणधर्मावरून ओळखता यायला पाहिजे. आणि गुणधर्मावरून ते आपल्याला ओळखायचं आहे, एवढं निश्चित करायचं आहे, बरोबर आहे. ज्यानुसार आपण लगेच निर्जीव एखादा प्राणी घेतलं, बघा पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे तुम्हाला सांगता येते. मी काय सांगितलं तर लोटा, लोटा निर्जीव असलेला आहे, बरोबर आहे. वस्तू आहे, वस्तू आपल्याला लोटाचं काय झालं, लोटी, काय झालं, लोटी. लोटामध्ये पुरुष प्राण्यांचे गुणधर्म आढळतात. लोटामधला जर थोडा मोठा येतो, लोटी म्हणजे थोडा लहान येतो, म्हणजे आकाराने मोठा असेल, आकाराने लहान असेल, मग या गुणधर्मावरून पण ओळखता येतो. जर त्याला निर्जीव असेल, एखादी वस्तू असेल तर. आता प्राण्यांच्या बाबतीत बघितलं, बैल आणि गायीचं जर आपण डिफरन्स बघितलं, बैल हा शक्तिशाली असतो, आकाराने थोडा मोठा असतो, गाय थोडी सुंदर आणि लक्षात घेते नाजूकही असते, आणि नंतर लक्षात घेते आकाराने पण लहान असते. गाय, बैल आणि गाय, बैलचा विचार केला तर बघा ओढ कामासाठी बैलाला लावतात की गायला लावतात, बैलाला लावतात. याचा अर्थ काय, आकाराने मोठा कोण आहे, बैल आहे. आणि गाय जर आपण बघितलं तर गायला तुम्ही ओढ कामावर लावतात का, नाही. गायला कशासाठी, दूध देईल, पिल्लांना जन्म देईल यासाठी वापरतात. बैलापेक्षा गाय थोडा नाजूक असतो, आकाराने लहान असते, पण बैल जर विचार केला तर बैल हा मोठा असते. कोंबडा आणि कोंबडीचा विचार करा, कोंबडा आकाराने मोठा असतो, कोंबडी आकाराने लहान असतो, बरोबर की नाही. म्हणजे आकारावर किंवा त्याच्या मजबूतपणावर आपल्याला गुणधर्मावरून आपल्याला लिंग ओळखता येतो. तसंच बघा लिंग याचा अर्थ खून किंवा चिन्ह आहे. म्हणजेच काय, एखादी खून पण दिलेली आहे निसर्गरित्या आणि त्या खुनीनुसार सुद्धा ओळखता येतो. प्रत्येक सजीव प्राण्यांना काय दिलेलं आहे, ओळखण्यासाठी एक खून आहे, मग त्या खुनीवरून ओळखता येतो. कोंबडा किंवा कोंबडी बघितलं, कोंबड्याला काय असतो, बाशिंग असतो. मोठा बाशिंग दिलेला असेल तर त्या बाशिंगवरून ओळखता येतो कोंबडा आहे. आणि ज्या एखाद्या कोंबडीचा बाशिंग काय लहान आहे, मग लहान बाशिंग असलेली काय कोंबडी, मोठा बाशिंग असलेला काय कोंबडा. मग अशा प्रकारे कोंबडा आकाराने मोठा असतो, कोंबडी आकाराने लहान असतो. यावरून सुद्धा आपल्याला लिंग ओळखता येतो. म्हणजे आपल्याला गुणधर्मावरून लिंग ठरवता येतात, मग तो सजीव असो किंवा निर्जीव असो, बरोबर आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याला काही गुणधर्मावरून ओळखता आलेलाच आहे, तर आपल्याला चिन्हावरून सुद्धा ओळखता आलेला आहे. काही नियमानुसार आपण बघू, नियमानुसार लिंग ओळखता येतील, बरोबर आहे. मी त्याला एक शब्द सांगितलेला होता, एक टॉपिक सांगितलेला होता. बघा वस्तू एक आहे, ते 3 वेगवेगळे शब्द वापरतात आणि 3 वेगवेगळे शब्द वापरल्यामुळे ते 3 लिंगामध्ये मोडतात. लिंगाचे मुख्य किती प्रकार पडले आहेत, 3. ज्या शब्दामध्ये किंवा ज्या नामामध्ये पुरुष प्राण्यांचे गुणधर्म आढळतात ते पुल्लिंग, ज्या नामामध्ये किंवा शब्दामध्ये स्त्री प्राण्यांचे गुणधर्म आढळतात त्यांना स्त्रीलिंग, आणि ज्या नामामध्ये पुरुष किंवा स्त्री या दोन्ही प्रकारचे गुणधर्म आढळत नाही त्यांना काय म्हणतात, नपुंसक लिंग. आपण लिंगाविषयी एवढं बघितलेलं होतं. त्यानंतर आपण जर बघितलं तर नियम क्रमांक 1 मध्ये आपण काय बघितलं, बघा
वस्तू एक आहे, तिला 3 वेगवेगळे नाव आहेत आणि 3 वेगवेगळ्या अर्थाने ते 3 वेगवेगळ्या लिंगामध्ये आढळताना दिसतात. जर फॉर एक्झाम्पल एखादा दुपटा वगैरे बघितलं तर आपण काय म्हणतो? रुमाल. रुमाल हा शब्द आहे. रुमाल जर विचार केला तर आपण तो रुमाल, नंतर त्याच रुमालाला जर मी डोक्याला बांधलं तर तिचा काय वापर केला जाईल? पगडी. आणि त्याला जर आपण खांद्यावर ठेवलं तर काय होईल? तो पागवटे. काय होईल? पागवटे. वस्तू एक आहे पण त्याच्या वापरानुसार त्याच्या अर्थानुसार 3 वेगवेगळे शब्द पडले आणि 3ही शब्द वेगवेगळ्या लिंगामध्ये त्याला वापरला गेलेला आहे. मग बघा, एकच वस्तू असेल आणि 3 वेगवेगळ्या नावाने ओळखला जात आहे, 3 वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे, तर त्या 3ही शब्दांचा लिंग हा वेगवेगळा असू शकतो. जसं बघा, तो रुमाल, तो रुमाल पुल्लिंग. मग त्या रुमालीचा वापर जर आपण डोक्याला बांधण्यासाठी केलं पगडीसारखं तर ती पगडी, ती पगडी. आणि नंतर काय बघितलेलं होतं तर ते बघा, ती पगडी, नंतर काय झालं? ते पागोटे. काय झालं? ते पागोटे. वस्तू एकच आहे बरं का? वस्तू वेगवेगळ्या आहेत का? नाही, वस्तू वेगवेगळ्या नाही, पण 3 वेगवेगळ्या नावाने आलेल्या आहेत, 3 वेगवेगळ्या अर्थाने आलेले आहेत आणि त्यामुळे यांचे लिंग वेगवेगळे पडलेले आहेत. लक्षात घ्या, रुमाल आपण हात पुसण्यासाठी वापरतो, पगडी त्याच रुमालाला शेतकरी लोक डोक्यावर बांधले, काय बांधले? फेटा किंवा पगडी बांधलेली आहे आणि त्याला जर त्याच्या दुपट्याला खांद्यावर ठेवला तर त्याला काय म्हणतात? पागोटे. बरोबर आहे. वस्तू एक आहे, 3 वेगवेगळे नाव आहे, 3 वेगवेगळ्या लिंगात आलेली आहे. असे आपल्याला 2-3 नाव पाहायला भेटतील. जसं शरीर आपण बघितलं, शरीर हा एकच आहे पण त्याला बघा काय म्हणतात? देह पण म्हणतात, काय पण म्हणतात. मग देह असा शब्द वापरला तर तो देह, तो देह म्हणजे काय? शरीर. नंतर जर आपण विचारलं ती काया, ती काया आणि नंतर पुन्हा जर आपण वापरलं ते शरीर. आलं लक्षात? मग बघा, शरीर शब्द वापरलं तर नपुंसकलिंग, काया वापरलं आकाराने थोडा लहान वाटत आहे, बरोबर आहे. ती काया त्याच्यातल्या गुणधर्माला अनुसरून आलेला आहे. मग हा शब्द लक्षात घ्यायचा आहे. काय आलेला आहे? स्त्रीलिंग. आणि तो देह, देह म्हटल्यावर मोठा वाटतो थोडस, लक्षात घ्यायचंय पुल्लिंग आहे. बघा, शरीर एकच आहे माझा, बॉडी, आणि त्याला 3 वेगवेगळ्या नावाने विचारलेला आहे आणि 3ही वेगवेगळ्या नावाने विचारताना 3 वेगवेगळे लिंग आलेले आहेत. असा एखादा शब्द पुन्हा आठवत आहे का तुम्हाला? सांगा. काय? ग्रंथ. बरोबर आहे. तो ग्रंथ, तो काय आहे? ग्रंथ. ग्रंथानंतर बघा ती पोथी, काय आला? ती पोथी. आणि त्यानंतर जर आपण ते मीडियम साईजचा आहे, समजा ग्रंथ मोठा असतो, ग्रंथातले 2-4 ओवी जरी गेले ह्यांच्या पेज मध्ये जर लिहिलं मग ते काय त्याला पोथी झाली. आणि नंतर जर त्याला ग्रंथापेक्षा थोडा लहान पण पोथीपेक्षा थोडा मोठा असेल तर त्याला काय म्हणतात? पुस्तक. काय म्हणतात? पुस्तक. मग काय म्हणतात? ते पुस्तक. आलं लक्षात? वस्तू एकच आहे बरं का, त्यांच्या सगळ्यांना वाचण्यासाठी वापर करतो. मोठा आहे तर ग्रंथ, छोटी आहे तर पोथी. पोथी माहिती आहे तुम्हाला? आरतीच्या ओव्या वगैरे राहतात, आरतीमध्ये ठेवलेल्या असतात, ती छोटीशी बारीकशी पातळ ज्याच्यामध्ये ओव्या लिहिलेल्या असतात, आरत्या लिहिलेल्या असतात, ती पोथी. आणि नंतर जे आहे ग्रंथापेक्षा थोडा लहान पण पोथीपेक्षा थोडा मोठा, काय आहे? पुस्तक. मग असे 3 वेगवेगळ्या अर्थाने वापरलेले आहे. वस्तू एकच आहे, नाव वेगवेगळे आहेत आणि त्या वेगवेगळ्या नावामुळे लक्षात घ्यायचं आहे यांचा लिंग बदललेला आहे. पुन्हा एक शब्द काय? वाडा. बघा, तो वाडा, पाटला पाटील राहते तर वाडा म्हणतात, पाटील राहिले तर वाडा, गावाकडे पाटलाचा वाडा. आणि जर का श्रीमंत लोक राहिले अंबानी बिंबानी सारखे तर इमारतीत राहतात. कुठे राहतात? इमारत. आणि आमच्यासारखे गरीब राहिले तर कुठे राहतात? घरी. ते घर. वस्तू एकच आहे की नाही? मग बघा, तो वाडा, ती इमारत, ते घर, वस्तू एकच आहे. कोण राहतं डिपेंड करताय. पाटील राहिला तर वाडा, अंबानी राहिला तर इमारत, इमारतीत राहतो. खूप मोठी इमारत आहे बरं त्यांची, असं बोलतो आपण. आणि आम्ही राहिलो तर आमचं घर लहानच आहे, आमचं घर लहानच आहे, आम्ही कुठे राहतो? घरात. अशा प्रकारे आपण वापरलेला आहे. मग बघा, वस्तू एक आहे पण 3 वेगवेगळ्या नावाने आहे आणि लिंग आपल्याला समजलेले असतील. हा नियम क्रमांक 1 झाला. आता लिहायचा आहे नियम क्रमांक 2. लिहा नियम क्रमांक 2. लिहा नियम क्रमांक 2. लिहा नियम क्रमांक 2 मध्ये लिहा, मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगामध्ये आढळतात.
मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगामध्ये आढळतात. लिहिले का? निरनिराळ्या लिंगामध्ये आढळतात म्हणजे एकच शब्द दोन लिंगामध्ये सुद्धा आढळू शकतो. जसं पुल्लिंग आणि स्त्रीलिंग, जसं एकच शब्द पुल्लिंग आणि नपुंसक लिंग, किंवा एखादा शब्द तीनही लिंगामध्ये आढळू शकतो. म्हणजे काय सांगितलेलं आहे? मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगामध्ये आढळतात. हा झाला नियम क्रमांक 2. त्याच्यामध्ये लिहायचा आहे अ नंबर 2. अ नंबर 2 लिहा. त्याच्यामध्येच पुल्लिंग आणि स्त्रीलिंग या दोन्ही लिंगामध्ये आढळणारे शब्द अनियम लिहा. त्याच्यामध्ये पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगामध्ये आढळणारे शब्द पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगामध्ये आढळणारे शब्द पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन्ही लिंगामध्ये आढळणारे शब्द लिहा. त्याच्यामध्ये लिहा संधी. संधी हा शब्द दोन्ही लिंगामध्ये मोडतो. उदाहरणार्थ लिहा संधी. बघा, तो संधीला मुकला, ती संधी निघून गेली. मग संधी तो आणि ती वापरलेली आहे. तो संधीला मुकला, ती संधी निघून गेली. मग तो संधी आणि ती संधी या पद्धतीने वापरला म्हणजे संधी हा शब्द किती लिंगामध्ये आढळला? 2. लिहा संधी. संधी हा शब्द दोन्ही लिंगामध्ये आढळतो, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. त्यानंतर लिहा व्याधी. व्याधी माहिती आहे तुम्हाला? व्याधी म्हणजे इजा होणे. व्याधी म्हणजे काय? इजा होणे. बघा, व्याधी हा शब्द तो आणि ती, तो व्याधी, ती व्याधी अशा प्रकारचे वापरतात. व्याधी हा शब्द दोन्ही लिंगामध्ये मोडतो. बरोबर लक्षात घ्या. पुल्लिंग आणि स्त्रीलिंगामध्ये मोडणार आहे. पुन्हा काही सांगा. व्याधी झालं. तंबाखू. तंबाखू वापरेल बघा. तंबाखू हा शब्द जर आपण बघितलं, लक्षात घ्या पुल्लिंग. तो तंबाखू खातो, ती तंबाखू पुडी. तो तंबाखू खातो, बरोबर आहे. तो तंबाखू झाला आणि ती तंबाखू पुडी. मग लक्षात घ्या तो आणि ती मध्ये वापरला. वेल. तो वेल, ती वेल. वेल माहिती आहे तुम्हाला? वेली. तो वेल, ती वेल. वेल आणि नंतर काय आहे? ती वेल. लक्षात घ्यायचं. वेल हा शब्द दोन्ही लिंगामध्ये आढळतो, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. पुन्हा लिहा ढेकर. नंतर लिहा विना. ढेकर माहिती आहे का तुम्हाला? की नाही माहिती आहे? जेवण केल्यानंतर बघा जेवण केल्यानंतर काय ढेकर आहे ते. ढेकर हा शब्द जर आपण बघितलं तर लक्षात घ्यायचं आहे कोणत्या लिंगात आलेला आहे? पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. या ढेकर हा पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. नंतर बघा विना. सांगरे बघा. विना नंतर बाग. तो बाग, ती बाग. मजा. तो मजा, ती मजा. तो मजा मस्त होता आणि ती मजा पण मस्त आली. आलं लक्षात? मजा हा तंबाखू म्हणजे नाही आपल्या महाराष्ट्रात. खर्यामध्ये टाकतात बघा तो मजा. तो वाला मजा आहे का? नाही. हा कोणता मजा आहे? मोज मस्तीवाला. लक्षात घ्यायचं. मजा. मजा. नंतर काय? वेळ. तो वेळ निघून गेला, ती वेळ यायची आहे. बघा, तो वेळ निघून गेला जेव्हा तुम्हाला परीक्षा द्यायची होती आणि ती वेळ यायची आहे जेव्हा तुम्हाला नोकरीवर लागायचं आहे. आलं लक्षात? कोणती वेळ यायची आहे? ती वेळ. बरोबर. अशा प्रकारे बघा तो वेळ, ती वेळ. पुन्हा रे झाले ना? समजलं? हे बघा दोन्ही लिंगामध्ये मोडणारे शब्द आहेत. पेपर मध्ये विचारतात दोन्ही लिंगामध्ये आढळणारे शब्द कोणते होते? संधी, व्याधी. बरोबर आहे. ढेकर, मजा, विना, बाग, तंबाखू हे काय दोन्ही लिंगामध्ये आढळतात, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. समजलं अ नंबरचा नियम? आता ब नंबर 2 लिहा. ब नंबर 2 पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग या तिन्ही लिंगामध्ये आढळणारे शब्द लिहा. पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंग लिंग या तिन्ही लिंगामध्ये आढळणारे शब्द
या तिन्ही बरोबर लिहाले या तिन्ही लिंगामध्ये आढळणारे शब्द, या तिन्ही लिंगात आढळणारे शब्द हा ब नंबरचा नियम आहे, नियम क्रमांक 2 मधला. लक्षात घ्या. ब नंबर 2 लिहा. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी या तिन्ही लिंगामध्ये आढळणारे शब्द दोनच आहेत. किती आहेत? 2. कोणता? मूल. मूल हा शब्द बघा, तो मूल, नंतर बघा ती मूल, आणि नंतर आहे ते मुले, अशा प्रकारचे वापरतात. पुन्हा याच अर्थाचा एक शब्द आहे पोर, तो पोर, नंतर आहे ती पोर, आणि नंतर आहे ते पोर. आलं लक्षात? अशा प्रकारे लक्षात घ्यायचं आहे. पोर म्हणजेच मुलगा. आलं लक्षात? तो पोर घरी आला नाही, ती पोर अजून खेळत आहेत, ते पोर तिकडेच आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण शब्दांचा वापरतो. तो पोर, ती पोर, ते पोर, मूल, तो मूल, ती मूल, ते मूल. अशा प्रकारे हा दुसरा नियम आहे बवाला. लक्षात घ्यायचा आहे. एकच शब्द तिन्ही लिंगामध्ये आढळत आहे. कोणता? पोर. वापरला असायला पाहिजे त्या पद्धतीने, वाक्यामध्ये त्या पद्धतीने वापरतात. ठीक आहे. नंतर लिहा क नंबर 2. या पुल्लिंग व नपुंसकलिंग, पुल्लिंग व नपुंसकलिंग या दोन्ही लिंगात आढळणारे शब्द. मिटवू काय? पुल्लिंग आणि नपुंसकलिंग या दोन्ही लिंगात आढळणारे शब्द. पुल्लिंग आणि नपुंसकलिंग या दोन लिंगात आढळणारे शब्द कुठले कुठले आहेत? काय आयडिया आहे? हरिण आणि नेत्र. लक्षात घ्यायचं आहे. पुल्लिंग व नपुंसकलिंग, नपुंसक लिंग या दोन्ही लिंगात, या दोन्ही लिंगात आढळणारे शब्द, या दोन्ही लिंगात आढळणारे शब्द कुठले आहे? नेत्र आणि हरिण. नेत्र म्हणजे काय होतात? डोळे. बरोबर आहे. नेत्र एक. मग नेत्र हा शब्द बघा, तो नेत्र, ते नेत्र, आणि पुन्हा एक शब्द हरिण. काय आहे? हरिण. हे दोन्ही लिंगामध्ये आढळणारे शब्द हरिण आणि नेत्र. हे दोन शब्द असे आहेत हे पुल्लिंग आणि नपुंसक लिंगामध्ये आढळतात. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. हे छोटे छोटे नियम असे शब्द विचारतात. डायरेक्ट जोड्या लावण्याचा माणूस बाई अशा प्रकारच्या जोड्या आता कमी झाल्या. मग बघा प्रश्न विचारतो, पुल्लिंग आणि नपुंसक लिंग या दोन्ही लिंगामध्ये आढळणारा शब्द कोणता? तर कोणता आहे? नेत्र आणि हरिण. तिन्ही लिंगामध्ये मोडणारा शब्द कोणता आहे? मूल. सहसा आपण त्याला नपुंसक लिंग सांगतो, पण लक्षात घ्यायचं आहे मूल हा शब्द तिन्ही लिंगामध्ये आढळणारा आहे. पोर हा शब्द सुद्धा तिन्ही लिंगामध्ये आढळणारा आहे. आलं लक्षात? अशा प्रकारचे यांचं लिंग विचारलेला असेल. अशा प्रकारे हे लक्षात घ्यायचं आहे. कळलं? पुल्लिंग आणि नपुंसक लिंग. आता यानंतर किती नियम झाले? 2 नियम झाले. आता नियम क्रमांक 3. नियम क्रमांक 3 या नियम क्रमांक 3 परकीय भाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग. नियम क्रमांक 3 परकीय भाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग. परकीय भाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या डबल सांगू काय झालं? त्याच अर्थाच्या मराठी शब्दावरून ठरते. त्याच शब्दाच्या मराठी अर्थावरून ठरते. त्याच शब्दाच्या मराठी अर्थावरून ठरते. म्हणजे काय सांगितलं आहे? परकीय भाषेतील शब्द आलेले असतील. परकीय भाषेतील शब्दांचे लिंग काय झालेलं असेल? त्याच शब्दाच्या मराठी अर्थावरून ठरते. मराठी अर्थावरून ठरते.
याचा अर्थ काय, काही शब्द परकीय भाषेतील जसा सहसा इंग्रजी भाषेतील शब्द मोठ्या प्रमाणात आलेले असतात. मग इंग्रजी भाषेतील एखादा शब्द विचारला तुम्हाला आणि या शब्दाचा लिंग काय आहे, तर त्याचा मराठी अर्थ काढा आणि मराठी अर्थ काढल्यानंतर त्याचा लिंग ठरवा, तेव्हाच त्याला योग्य लिंग आपल्याला पाहायला भेटेल. आता बघा ही काय आहे, पेन आहे, पण मराठीमध्ये हिला काय म्हणतात, लेखणी. मग तुम्हाला पेपरमध्ये काय विचारेल, पेन या शब्दाचा लिंग काय आहे, मग त्याचा मराठी अर्थ काय आहे, लेखणी. काय आहे, लेखणी. मग लेखणी हा कोणत्या लिंगामध्ये जाईल, ती लेखणी. कोणतं लिंग, ती लेखणी असं लिहिणार आपण. ती लेखणी म्हणजे कोणतं लिंग, स्त्रीलिंग. मग पेन या शब्दाचा लिंग कोणता आहे, स्त्रीलिंग. बरोबर लक्षात घ्यायचं आहे, कोणता आहे, स्त्रीलिंग. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. पेन म्हणजे लेखणी, मग आपण लिहिताना लिहितो ती लेखणी, म्हणून कोणता लिंग, तर स्त्रीलिंग. अशा प्रकारे आपल्याला इंग्रजी शब्दांचे सुद्धा आलेल्या शब्दांचे लिंग ठरवता यायला पाहिजे. हे ठरवताना सगळ्यात प्रथम काय करायला पाहिजे, त्याचा मराठी अर्थ काढायला पाहिजे. मराठी अर्थ काढल्यानंतर त्याचा लिंग ठरवून आपल्याला यायला पाहिजे. असे बरेच शब्द आपल्याला भेटतात. ट्रंक, ट्रंक म्हणजे काय होतं बघा, ट्रंक. ट्रंक म्हणजे काय होतो, पेटी. काय होतो, पेटी. बरोबर आहे. मग पेटी आहे याचा मराठी अर्थ आहे, मग काय म्हणणार आपण, ती पेटी. काय म्हणणार आपण, ती पेटी. म्हणजे कोणता लिंग आहे, स्त्रीलिंग. पुन्हा काही शब्द आहेत सांगायचं ना, हा कंपनी पण येईल. पुन्हा सांगा, पेन्सिल, बूट येईल, बुक येईल. बरोबर आहे. बघा बुक, बुक, अरे उलटा उलटा लिहिलो. बुक, बुक म्हणजे काय होतो, पुस्तक. काय होतो, पुस्तक. बरोबर ना. बुक म्हणजे काय, पुस्तक. म्हणजे याचा अर्थ काय, ते बुक. काय, ते पुस्तक. मग बुक या शब्दाचा लिंग कोणता आहे, नपुंसक लिंग. बुक या शब्दाचा लिंग कोणता, कळलं का आम्ही काय सांगत आहे. बुक या शब्दाचा लिंग कोणता आहे, त्याचा मराठी अर्थ काढा. काय, पुस्तक. मग पुस्तक वाचताना काय म्हणतो आपण, ते पुस्तक. मग पुस्तक हा मराठीतला शब्द आहे, पण आपल्याला याचा विचारला बुक या शब्दाचा, तुला मराठी अर्थ काढलं पुस्तक, मग त्याचा लिंग ठरवायचं आहे, ते पुस्तक. म्हणजे काय, नपुंसक लिंग. कोणता लिंग, नपुंसक लिंग. सांगा इंग्रजी शब्द आपण मराठी काढू. क्लास, क्लास. बरोबर आहे. क्लास म्हणजे काय होतो, वर्ग. काय होतो, वर्ग. मग काय म्हणणार, तो वर्ग. काय म्हणणार, तो वर्ग. मग कोणता लिंग असेल, पुल्लिंग. या लवकर लवकर लिहा. आता शब्द पुन्हा सांगू का, सांगा. कंपनी, कंपनी या शब्दाचा लिंग काय आहे, मग ही कंपनी. इंग्रजी शब्द आहे कंपनी, पहिले मराठीत त्याचा अर्थ काढा. कंपनी म्हणजे काय, आंबा. कंपनीचा अर्थ काय होतो, मंडळी होतो. लक्षात घ्यायचं आहे. कंपनी म्हणजे फॅक्टरी समजतात, पण ऍक्च्युअल मध्ये काय आहे, कारखाना समजतात कंपनी म्हणजे, पण फॅक्टरी म्हणजे कारखाना. कंपनी म्हणजे काय, मंडळी. तुम्ही मला कंपनी देणार का, आपण बोलतो ना मराठीत, तुम्हाला आज कंपनी देशील बरं का, चहाला एकटा देणार नाही. काय आहे कंपनी, कंपनी म्हणजे काय, सोबती आले म्हणजे काय, मंडळी. आपली भजन मंडळी म्हणजे भजन कंपनी. भजन मंडळी म्हणजे काय, भजन कंपनी. बरोबर आहे. कोणतीही कंपनी असेल त्याच्यामध्ये बरेच लोक असतात, म्हणजे कंपनी याचा अर्थ काय, मंडळी. मग ती मंडळी, मग कंपनी हा शब्द कोणता आहे, स्त्रीलिंग. कोणता येईल, स्त्रीलिंग. या कंपनी, कंपनी इंग्रजी शब्द आहे. कंपनीचा अर्थ मंडळी होतो. काय होतो, मंडळी. लक्षात घ्यायचं. म्हणजे काय होईल, ती मंडळी. ती मंडळी. मग ती मंडळी म्हणजे कोणतं लिंग, स्त्रीलिंग. लिहून ठेवा. बरोबर. मिठो बुक झाला, नपुंसक लिंग. पुन्हा आपल्याला काही शब्द बोलतात, कंपनी पण झाला. बूट, बूट म्हणजे काय होतो, जोडा. बूट, बूटचा अर्थ काय होतो, जोडा. जोडा म्हणजे काय, तो जोडा ना, तो जोडा. कोणता लिंग येईल मग, पुल्लिंग. लक्षात घ्यायचं. काय म्हटली तू पुन्हा, बॉटल. बॉटलला काय म्हणतात, बाटली. बाटली काय म्हणतात, बाटली. बाटली. बॉटल इंग्रजी शब्द आहे, बॉटल.
आणि मराठीमध्ये काय म्हणतात? बाटली. दारूची बाटली बाटली. मग ती बाटली काय होईल? मग ती बाटली. मग काय होईल? स्त्रीलिंग. काय होईल? स्त्रीलिंग. ओळखता यायला पाहिजे. अरे बॅटल नाही, बॉटल. बॉटल सॉरी. तर बघा बॉटल पाहिजे होता लिहिताना. बाटलला काय म्हणतात? बाटली. मग ती बाटली. मग कोणता लिंग? स्त्रीलिंग. समजलं? पुन्हा काही शब्द इथं लिंग ओळखता यायला पाहिजे. संपले? झाले. बुक पण झालं लिहून. होतील? समजलं ना कसं आहे? वॉच. वॉचला काय म्हणतात? घड्याळ. मग ते घड्याळ की ती घड्याळ? ती घड्याळ ते घड्याळ. नपुंसकलिंग. वॉच. समजलं का? ते घड्याळ. कॅलेंडरला कालदर्शिका. ती कालदर्शिका. मग काय होईल? स्त्रीलिंग. समजलं? असे बरेच शब्द आपल्याला पाहायला मिळतील. कळलं का? मग नियम क्रमांक 2 संपलेला आहे. किती झाले नियम? झाला ना तो आता? आता नवीन लिहा पुन्हा. किती नंबरचा नियम झालाय? 3 झाला. 4था लिहा आता. लिहा. खालील काही शब्दांचे लिंग नेहमी पुलिंगी मानतात. खालील काही शब्दांचे लिंग नेहमी पुलिंगी मानतात. बोलू नका, लक्ष द्या. खालील काही शब्दांचे लिंग नेहमी पुलिंगी मानतात. खालील काही शब्दांचे लिंग नेहमी पुलिंग मानतात. पुलिंगी मानतात. म्हणजे असे काही शब्द आहेत तर नेहमी त्यांचं लिंग सांगताना आपल्याला काय सांगावं लागेल? पुलिंग. काय सांगावं लागेल? पुलिंग. जसं बघा सुरवंत. सुरवंत हा शब्द ऐकले का? बघा, लक्ष द्या, बोल नका. बघा सुरवंत. सुरवंत. सुरवंत शब्द ऐकले. सुरवंत म्हणजे काय होतो? सुरवंत म्हणजे फुलपाखरू. काय होतो? फुलपाखरू. जेव्हा त्याची एक अडी म्हणू शकता किंवा एक अंडा म्हणू शकता, जेव्हा ते निघतात त्याच्या बाहेर तेव्हा एकदम छोटा असते. पहिला जो काही 1.5 दिवस असेल, 1-1.5 दिवस, तो बिलकुल छोटा असतो, तेव्हा त्याला काय म्हणतात? सुरवंत म्हणतात. नंतर तो फुलल्यानंतर लक्षात घ्यायचा आहे तो काय होतो? फुलपाखरामध्ये रूपांतर होतो. म्हणजे सुरवंत याचा अर्थ काय आहे? फुलपाखरू. फुलपाखरू. मग लक्षात घ्यायचं आहे फुलपाखरू आपण जर बघितलं ते फुलपाखरू, परंतु सुरवंत हा शब्द आपण बघितलं तर कोणता लिंग आहे? तर लक्षात घ्यायचा आहे तो काय आहे? तो सुरवंत. कोणता आहे? तो सुरवंत. मग कोणता लिंग आहे सुरवंत या शब्दाचा? पुलिंग. कोणता आहे? पुलिंग. आणि नेहमी काय म्हणतात? तर लक्षात घ्यायचं सुरवंत हा शब्द नेहमी पुलिंग आहे. आणि सुरवंत याचा अर्थ काय होतो? फुलपाखरू. म्हणजे फुलपाखरू जन्माला येण्याच्या अगोदर 1-1.5 दिवस जेव्हा अडीतून किंवा अंड्यातून बाहेर पडतो, लक्षात घ्यायचं आहे तेव्हा तो काय असतो? छोटा असतो. तेव्हा त्याचे पंख थोडे बोलायचे असतात, तेव्हा त्याला सुरवंत असे म्हणतात. हा सुरवंत. त्याच्यानंतर बघा लक्षात घ्यायचं गरुड. गरुड हा शब्द. गरुड काय? पक्षी आहे ना. मग आपण बघा ती चिमणी म्हणलं तर ती चिमणी नाही आहे, तो मोठा आहे. लक्षात घ्या. मग गरुड हा शब्द आपण जर बघितलं तर काय? पुलिंग. तो गरुड. तो गरुड. गरुड हा शब्द नेहमी पुलिंग मानतात. काय म्हणतात? पुलिंग. या गरुड झालं. गरुड नंतर काय आहे बघा, लक्षात घ्यायचं? तोड. तोड माहिती आहे का तुम्हाला? तोड. तोडला काय म्हणतात? नागतोडा. काय म्हणतात? नागतोडा. सेमिनिंग पण लक्षात ठेवा. तोड त्याला काय म्हणतात? नागतोडा. तुम्ही त्याला ग्रास उभं नाही म्हणत का? तो हिरवा मला राहते बघा, गवत खाते. हा घोडेला. घोडेला आपल्याकडे विदर्भामध्ये पानघोडा म्हणतात त्याला. तो ग्रीन कलरचा, कधी कधी लाईट वर वगैरे येतो ना पानघोडा, तो पानघोडा आहे. लक्षात घ्या. त्याला मराठीमध्ये तोड म्हणतात. त्याचं दुसरं नाव आहे सायन्स भाषेमध्ये काय? नागतोडा. काय म्हणतात? नागतोडा. इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ग्रासुपर. बरोबर आहे. तो ग्रास खातो. काय खातो? गवत. बरोबर आहे. अशा प्रकारे बघा लक्षात घेते तोड. मग बघा टोळा शब्द नेहमी काय म्हणतात? पुलिंग. काय म्हणतात? पुलिंग.
तोड शब्द नेहमी पुल्लिंग, त्याचा मराठीचा अर्थ आहे नागतोडा. आलं लक्षात? विचारतो तोडचा असं मिनिंग काय? नागतोडा आहे तो. काय आहे? नागतोडा. अशा प्रकारे लक्षात घ्यायचं. पुन्हा काही शब्द आहे का? पोपट. पोपट शब्द नेहमी पुल्लिंग आहे. पोपट. पोपट ओळखता येईल का? बाई आहे का माणूस आहे? पोपटाच्या बायकोला काय म्हणते? मैना. मग तो पोपट ती मैना. पण पोपट विचारला, पोपट हा शब्द नेहमी काय आहे? पुल्लिंग. तो पोपट काय आहे? तो पोपट. लक्षात घ्या. कोणता लिंग? पुल्लिंग. पुन्हा काही शब्द आहे का? मासा. मासा. तो मासा काय म्हणतात? तो मासा. तो मासा. बरोबर आहे. कोणता लिंग? पुल्लिंग. नंतर कोणता आहे? साप शब्द आहे. साप. साप स्नेक. बरोबर आहे. साप. मग आपण काय म्हणतो? तो साप. मग काय? पुल्लिंग. तुम्हाला माहित आहे का साप? सापाला कान असतात ना? मेल आहे. मेल. साप हा शब्द वापरला नेहमी पुल्लिंग. तेच सांगण्याचा प्रयत्न करताय. त्याला फिमेल फिमेल काही शोधण्याची गरज नाही आहे. त्याची फिमेलला हे सापच म्हटलं. हा फिमेल. मला पण नाही माहिती सापाची फिमेल. आता नाग नागिन म्हणतात तसं नसते. नाग आहे तर नागिन झालं, त्या नाव झाला. पण सापाचं फिमेल नाही आहे, त्या ओळखता येत नाही तो. म्हणून साप हा शब्द नेहमी काय म्हणतात? तो साप. जरी आता नागिनी असेल तरी आपण काय म्हणतो? साप निघाला. साप निघाला म्हणजे तो साप. म्हणजे काय आहे? पुल्लिंग. सांगता येत नाही त्याची फिमेल काय. सापीन म्हणणार आहेस का? सापीन नाही आहे. ठीक आहे. तो साप तर साप आहे. आणि साप हा शब्द कुठे जातो? पुल्लिंग. आता मासा आहे. आता मासाला जर का मच्छी म्हणल्यावर ती मच्छी म्हणता तुम्ही, पण ऍक्च्युअल मध्ये त्याला मच्छी म्हणतात का? नाही. काय म्हणतात? मासा. मग मासा शब्द कुठे जातो? पुल्लिंग. साप कुठे जाईल? पुल्लिंग. आता मासरी. मासरी म्हणशील तर मासऱ्या. मासऱ्या हा काही स्त्रीलिंग नाही. तर लक्षात घ्या. मासा शब्द आहे तो मासा. कोणत्या शब्दात जाईल? पुल्लिंग. ठीक आहे. अशा प्रकारे काही शब्द आपल्याला नेहमी कुठे मानतात? पुल्लिंग असे मानतात. समजलं? हे शब्द नेहमी पुल्लिंग आहेत. कुठले कुठले? सुरवंट, गरुड, बोर, पोपट, मासा, साप हे नेहमी काय म्हणतात? पुल्लिंग. यानंतर बघायचं आपल्याला काही शब्द नेहमी स्त्रीलिंग मानतात. काय म्हणतात? स्त्रीलिंग. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नियम लिहा. किती आहे नियम? तुम्हीच लिहा. तुमचा नियम तुम्ही ठरवा. क्रमांक तुम्ही देत चला. ठीक आहे. यानंतरचा नेक्स्ट नियम बघा. काही शब्द नेहमी स्त्रीलिंगी मानतात. लिहा. काही शब्दांचे लिंग नेहमी स्त्रीलिंग असते. लिहून काढा. काही शब्दांचे लिंग नेहमी स्त्रीलिंग असते. लिहा रे लिहा. काही शब्दांचे लिंग नेहमी काय असते? स्त्रीलिंग असते. असे शब्द आपल्याला बघायचे आहे. काही शब्दांचे लिंग नेहमी काय असते? स्त्रीलिंग असते. काही शब्दांचे लिंग नेहमी काय असते? स्त्रीलिंगी असते. म्हणजे ते नेहमी स्त्रीलिंगी मानावं लागेल. चालेल लिहून. आता बघा काही नेहमी स्त्रीलिंगी असणारे शब्द. आता सुसर नाव ऐकले का तुम्ही? सुसर. सुसर. सुसर जर आपण बघितलं, तुम्ही नंतर युट्यूबवर चेक करा, नाही तर गुगलवर सर्च करा. मगर आहे. मगर सेम मगरीचा एक प्रकार आहे. आपल्याला कुठे भेटतो? पश्चिम बंगाल वगैरे गंगा नदीचा जो काही मुख आहे, जो नदीजवळ मिळतो त्या एरियामध्ये भेटतात. खाऱ्या पाण्यामध्ये राहतात. परंतु लक्षात घ्यायचं आहे, हा जो काही सुसर आहे हा मगरीचाच एक प्रकार आहे. पण त्याचा तोंड कसा असतो? लांब असतो असं. ठीक आहे. मगरीचा तोंड जबडा कसा एवढा मोठा असेल, मोठा मोठा आहे असा. परंतु सुसरचा जो काही मुख आहे तो पण एवढा मोठा भागतो, पण काय आहे तो लांब असतो, एवढा मोठा तोंड असतो. मग त्याला काय म्हटलेलं आहे? सुसर असं म्हटलेलं आहे. मगरच आहे. सुसर म्हणजे मगर होतो, मगरीचाच प्रकार आहे. पण मगर म्हटल्यावर तो मगर. किती मगर? तो मगर ना. सुसर म्हणल्यावर काय म्हणतात? ती सुसर. काय म्हणतात? ती सुसर. मग सुसर म्हणजे बघा सेंडिंग पण लिहिलं, मगरच आहे तो. काय आहे? मगरच आहे. दाखवता फोटो. मग बघा ती लक्षात घ्यायचं आहे. काय म्हणतात? सुसर मगर. मग ती सुसर म्हणतात आपण. ती सुसर. मग सुसर हा शब्द कोणता आहे? स्त्रीलिंग. काय आहे? स्त्रीलिंग आहे. लक्षात घ्यायचं आहे. शब्द ओळखून ठेवा बरोबर. सुसर हा शब्द कुठला आहे? स्त्रीलिंग. मगरीचा प्रकार आहे. चेक करून टाकाल्यानंतर गुगलवर. ठीक आहे. गुगल त्याच्यासाठी आहे. यानंतर त्यानंतर लिहा मैना. मैना हा शब्द नेहमी स्त्रीलिंगी आहे. मैना. कोणाची मैना?
राघवची महिना, पोपटाची जरी महिना असली पण पोपटाला काय म्हणतात? राघव म्हणतात. राघवची महिना म्हणतात ना. मग महिना हा शब्द काय? स्त्रीलिंग आहे. काय आहे? स्त्रीलिंग. सांगा असे शब्द जे नेहमी स्त्रीलिंगामध्ये मोडतात काही? पिसू. सगळेच्या सगळे रक्त पिणारे जे प्राणी आहेत ते स्त्रीलिंगी मोडतात. वा पिसू. पिसू माहित आहे? पिसू हे आहे ना प्राण्यांवरचे उवा आहे. जसं तुमच्या डोक्यामध्ये उवा असतात, हा रक्तपिसाचे प्राणी आहेत. अरे नाही म्हणतात कोणी. माहिती आहे तुम्हाला? उचा आणि क्वचन काय होतात? उवा. जर एखादी असेल तर ऊ आणि जास्त असेल तर उवा. मग तुमच्याकडे उवा आहे की उवा आहेत? तुमच्याकडे उवा आहेत. आणि हे काय घेतात? तुमच्या डोक्यातून रक्त पितात. काय म्हणतात? रक्त पितात. हे सगळे रक्तपिसाचे प्राणी आहेत. पितात तुमचं रक्त. नाही इतका पितात आहेत तुमच्याकडे आहे म्हणतात बघा. मुली ऍक्सेप्ट केलेले आहेत आमच्याकडे एकदम. बरोबर आहेत का? आहेत. नाही आहेत तुमच्याकडे? तुमची छाती करून पाहतो एक दिवस, मग माहिती होईल तुम्हाला आहेत किंवा नाही तुमच्या उवा. नाही आहेत का? आधी होत्या, आता नाही आहेत. काय विटामिन कोणता खाल्लीस तू? चालल्या गेल्या. मग ठीक आहे. तर बघा पिसू. कोंबडी बघितली का? कोंबडी वसू बसली अंड्यावर तर ठीक आहे. काय होते? पिल्ले पोटताच्या अगोदर तुझ्यावर भरपूर उवा होता, ते उठत नाही जाग्यावरून. घरभर पसरतात. कोंबड्या पोचल्या का घरी कधी? मग गावठी कोंबड्या भेटतील कशा? पोसायला नाही तर मग खाणार कोण? बंद होऊन जाईल ना खाणे. पोसायला लागेल की नाही? आता घरी पोचतात आमच्या गावखेड्यावर तर बापरे बेंजलेच्या बेंजले भरून आणि जेती तेथे ते आमचे शिके बांधलेले असतात आणि पुऱ्या मोडल्या भर पिसा फिरत असतात. आलं लक्षात? असतात का नाही? ते काय? पिसू. म्हणजे पिसू जे आहेत कोणत्याही प्राण्यांवर असणाऱ्या ज्या काही उवाचा प्रकार आहे ना ते आहेत पिसू. आणि पिसू ती पिसू कोणता लिंग आहे? स्त्रीलिंग. कोणता लिंग आहे? स्त्रीलिंग आहे. बरोबर लक्षात घ्यायचं. पिसू अनेक वचनामध्ये यांना पिसवा म्हणतात. वचन मध्ये मी शिकवणार आहे नंतर. जसं पिसू आहे तसं बघा ऊ हा शब्द सुद्धा स्त्रीलिंगी आहे. नेहमी स्त्रीलिंग. मोठा वाला ऊ द्या म्हणजे मोठी असेल तुमच्याकडे अरे मोठी राहू शकते ते ढेबरी म्हणतात. काय म्हणतात? ढेबरी नाही म्हणत का? लिहा. ऊ झाल्यानंतर लिहा जडू. जडू माहित आहे तुम्हाला? काय आहे जडू? तलावामध्ये राहते बघा. गाई म्हशी जेव्हा काय म्हणतात आपण आंघोळ वगैरे करायला त्यांना घेऊन जातो तलावात पाणी प्यायला वगैरे, तेव्हा त्याच्या अंगावर चढलेले असतात, रक्त पितात, म्हशीवर वगैरे दिसतात. बरोबर आहे? ते काय आहे? तिला आपण आमच्या गावाकडे काय म्हणतात? जेरू म्हणतात तिला. जेरू. बरोबर आहे? मग ते काय आहे मराठीमध्ये? जडू. बरोबर आहे? तिला तोडल्यानं कुठे ना तरी ते इकडे तिकडे पणत राहते लंबी. बरोबर आहे? तिला मारण्यासाठी आम्ही लहानपणी काय करायचे? त्याच्यावर चुना टाकायचे. काय टाकायचे? चुना. अशी काही मारायची नाही. खूप सारा रक्त पिते पण आपल्याला माहित पण होत नाही. लक्षात घ्यायचा. जडू. जडू कोणता शब्द आहे? मग लक्षात घ्यायचा. जडू हा स्त्रीलिंगी शब्द आहे. कोणता शब्द आहे? स्त्रीलिंगी. मग कोणता शब्द कोणत्या लिंगामध्ये मोडतो? बरोबर लक्षात घ्यायचा आहे. मग बघा पिसू पण आला स्त्रीलिंग, ऊ पण आला, जडू पण आला. पुन्हा काही आहे का? घुस. घुस माहित आहे? उंदराची मावशी मोठीवाली सेम उंदरासारखी पण एवढी मोठी. आमच्या एरियात बस कापतात तिला आणि खातात मटण. फुल प्रोटीन्स राहते. गमतीला भाग नाही सांगत आहे. काय? घुस. रोग होते का? आता त्या आदिवासी एरियात आम्ही आदिवासी एरियातले माणसं, आम्हाला कोणता रोग माहित? भेटला का कापणे? भेटला का कापणेवालाच काम आहे. तिकडे गेला का भामरागड बिना काहीच भेटो बस कापणीचं काम. लक्षात घ्या. काय? घुस. लक्षात घ्यायचा. घुस. मग हा घुस हा शब्द कोणत्या एरियामध्ये जातो? स्त्रीलिंग. घुस हा शब्द कोणत्या लिंगात आहे? स्त्रीलिंग. सगळ्यांना माहित असेल बरं का? स्त्रीलिंग. उंदराचाच प्रकार आहे, मोठा असतो. समजलं का? घार. घार माहित आहे? ते आकाशामध्ये पांढरावाला बगड्यासारखं असते. बगुली दुधावाला आपण म्हणायचे ते वाली घार, जे एकाच जागेवर पंख हलवत असते. घार उंच उडणारे पक्षी आहे. बरोबर आहे? आपल्याकडे ते बगुली करत असतो. तशाच पद्धतीने काय असते? मोठा पक्षी आहे मोठा. आकाशामध्ये एकाच ठिकाणी राहून बऱ्याच वेळ ते पंख हलवताना दिसतो. ठीक आहे? घार. बरोबर आहे? मग अशा प्रकारे बघा घार. घार हा शब्द सुद्धा कोणता लिंग आहे? स्त्रीलिंग. कोणता आहे? स्त्रीलिंग. आजकाल हे पक्षी आपल्याला दिसत नाही तुमच्यामुळे सगळं. घार कोणत्या रंगाची राहते? मग
काळी पण राहते, पांढरी पण राहते. काळी पांढरी दोन्ही कलर मध्ये पाहिलेलं आहे मी. ठीक आहे. तर हे झाले दोन्ही लिंगामध्ये आढळणारे शब्द झालेले आहेत. काही समजलं की नाही समजलं? सगळं समजलं का? सांग लवकर, सांग. नेहमी पुल्लिंगामध्ये आढळणारे शब्द कुठले कुठले आहेत? लवकर जोराने बोल. लुक ॲट द व्हेरी नाईस. डोळ्या बोल. लवकर लवकर. मासा. मासा हा शब्द पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे? पुल्लिंग आहे ना. आता इथं नाही लिहिला तो मासा ना. पुन्हा पोपट. पोपट लिहून गेलो तो पोपट. पुन्हा साप. काय? गरुड. बरोबर आहे ना. लिहून गेलं की नाही? आपण लिहिलंय. एवढा लवकर विसरला कसा व्हायचा? स्त्रीलिंगी असणारे शब्द लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, समजले? आता त्यानंतर नवीन नियम लिहा. लिहा लिहा. नवीन नियम लिहायचा आहे तुम्हाला. लिहा. नवीन नियम लिहायचा आहे. सामासिक शब्दाचे लिंग. सामासिक शब्दाचे लिंग त्या शब्दाच्या शेवटच्या लिंगावरून ठरवले जाते. लिहा रे. सामासिक शब्दाचे लिंग बघायचं आहे. सामासिक शब्दाचे लिंग. सामासिक सामासिक शब्दाचे लिंग त्या शब्दाच्या शेवटच्या शब्दावरून त्या शब्दाच्या शेवटच्या शब्दावरून ठरवले जाते. ठरविले जाते. बघा लक्षात घ्यायचं आहे. सामासिक शब्द म्हणजे काय? आपण बघा काटकसर पद्धतीने बोलताना मधले पद काढून दोन शब्द एकत्र आणतो आणि मग सामासिक शब्द तयार होतो. आता सामासिक शब्द तुम्हाला समासामध्ये मी सांगणार आहे. बघा असे काही शब्द असतात समासामध्ये कमीत कमी दोन पदे असतात आणि ते दोन पदे एकत्र आणताना त्यातले मधली जी काही पदे आहेत ती गाडून टाकलेली असतात आणि ती गाडलेली पदे जेव्हा एकत्र येतात त्या शब्दाला काय म्हणतात? सामासिक शब्द असे म्हणतात. मग याच्यामध्ये जर आपण विचार केला तर बघा आपण दहीवडा शब्द बघू. दहीवडा. दहीवडा दोन शब्द आहेत. एक दही पण आहे आणि एक वडा आहे. याचा विग्रह केल्यावर काय होईल? दही घालून तयार केलेला वडा. बघा दही घालून तयार केलेला वडा. याच्यामध्ये बघा एवढा मोठा लांबलचक न बोलता थोडा काटकसर पद्धतीने बोलण्याचा विचार करतो आणि पहिला आणि शेवटचा पद एकत्र आणतो आणि मधले पद काढून टाकतो. मध्यम पदलोपी तत्पुरुष समासामधला उदाहरण आहे. नंतर सांगणार आहे मी का बरं येणार आहे. तर बघा दहीवडा हा शब्द आपण करणार आहोत. याच्यामध्ये किती पद आहेत? दोन. मग ओळखताना दहीवडा याच्यामध्ये दोन शब्द आहेत. दही आहे वडा आहे. पण शब्द ओळखायचा कसा? तर लक्षात घ्यायचं आहे हा जो काही शेवटचा शब्द आहे वडा या शब्दावरून आपल्याला लिंग ठरवायचं आहे. मग वडा हा शब्द कुठल्या लिंगात जाते? तो वडा म्हणता की ती वडा म्हणता की ते वडा म्हणता? तो वडा. मग हा दहीवडा शब्द काय जाईल? पुल्लिंग जाईल. कुठला जाईल? पुल्लिंग. आता एक शब्द लिहिला पाणीपुरी. पाणीपुरी. पाणीपुरी घालले का? पाणीपुरी. पाणीपुरी म्हणजे काय? तर पाणी घालून तयार केलेली पुरी. मग याच्यामध्ये कोणता शब्द आहे? पुरी. मग पुरी शब्द कोणत्या लिंगात जाईल? स्त्रीलिंग. मग ती पुरी कोणत्या लिंगात जाईल? स्त्रीलिंग. अशा प्रकारे आपल्याला ओळखायचं आहे. बघा आलू भात. आलू भात शब्द लिहिला. आलू भात. आलू भात. आलू घालून तयार केलेला भात. दोन शब्द आहेत ना. एक आलू आहे एक भात आहे. मग भात या शब्दाचा लिंग कोणता आहे? पुल्लिंग. मग तो भात मग कोणता लिंग? पुल्लिंग. अशा प्रकारे सामासिक शब्दाचे लिंग हे त्याच्या शेवटच्या अक्षरावरून ठरवले जातात.
सामासिक शब्दाचे लिंग कशावरून ठरवले जातात? त्याच्या शेवटच्या अक्षरावरून ठरवले जातात किंवा शेवटच्या शब्दावरून ठरवले जातात. शेवटचा शब्द बघा, सामासिक शब्दामध्ये कमीत कमी 2 पद असतात. या 2 पदापैकी शेवटचा शब्द जो आहे त्या शेवटच्या शब्दावरून त्याचा लिंग ठरवला जातो. लिहा, सामासिक शब्दाचे लिंग त्या शब्दाच्या शेवटच्या शब्दावरून ठरविले जाते. शेवटचा शब्द काय आहे त्याला अंडरलाईन करायचं आणि त्याचा लिंग ठरवायचा आहे. लिहा, दहीवडा. दहीवडा कोणत्या शब्दात जाईल? पुलिंग. डबल लिहित आहे बघा. बघा, दहीवडा. दहीवडा. वडा लिहिताना काय म्हणतो आपण? मग तो वडा. मग कोणता लिंग? पुलिंग. ठीक आहे. मग काय? पाणीपुरी. पाणीपुरी. पाणीपुरी लिहिल्यावर कोणता लिंग येईल रे? ती पुरी. ती पुरी. कोणता लिंग आहे? स्त्रीलिंग. कोणता आहे? स्त्रीलिंग. ठीक आहे. पुन्हा रे बोलत नाही कोणीच. हा, मीठ भाकरी. मीठ भाकरी. मीठ भाकरी. मीठ लिहिताना दीर्घ लिहायला लागेल. मीठ भाकरी. मग काय म्हणणार आपण? ती भाकरी. काय म्हणतो आपण? ती भाकरी. मग कोणता लिंग? स्त्रीलिंग. सांगा असे सामासिक शब्द. आई वडील. वडील. तो वडील. ती आई. तो वडील. मग पुल्लिंग येईल. बाई माणूस. आई बाबा लिहू वडील लिहिण्यापेक्षा. आई बाबा. तो बाबा ना. हा, कोणता? नाही, बाबा. आई बाबाची जोडी राहते ना, पुल्लिंग. तो बाबा, ते आई. आई वडील. वडील पण पुल्लिंग असेल. आई वडील पण लिहित आहे. तो वडील. वडील लिहून टाकू. जाऊ, तुमची इच्छा पूर्ण करतो. आई वडील. वडील. तो वडील. काय येईल? पुल्लिंग. पुन्हा काही शब्द आहे का? सांगा ना बाबा लवकर लवकर. साखर भात. पुन्हा रे भाजीपाला. लिहा रे भाजीपाला. भाजीपाला. भाजीपाला लिहिल्यावर काय होईल? तो पाला. तो पाला. पाला म्हणल्यावर काय येईल? मग पुल्लिंग. लिहून टाका. पुल्लिंग. पुन्हा रे हा, देवपूजा. देवपूजा. मग काय? कोणती पूजा रे? ती पूजा ना, ते तुमच्या घराकडे राहते. हा, देवपूजा. मग काय होईल? ती पूजा. मग काय असेल? पुल्लिंग. ती पूजा ना, स्त्रीलिंग. काय असेल? स्त्रीलिंग. पुन्हा बघा, देवपूजेला देवघर पण लिहित आहे. काय लिहिता येईल? देवघर. देवघर. मग काय होईल? ते घर. काय होईल? ते घर. कोणता लिंग? नपुंसक लिंग. ते घर नपुंसक लिंग. हा, लक्ष्मीकांत. पुन्हा लिहून राहतो. द्या, लिहा लवकर लवकर. लक्ष्मीचा आहे कांत जो. लक्ष्मीकांत. कांत म्हणजे नवरा. मग तो कांत म्हणतो आपण. काय म्हणतो? तो कांत. मग तो कांत म्हणजे कोणता लिंग? पुल्लिंग. लक्ष्मीचा आहे तो कांत. मग कांत म्हणजे नवरा होतो. कोण होतो? नवरा. तर लक्ष्मीचा नवरा कोण? आपल्याकडे 2 लक्ष्मी आहेत. किती लक्ष्मी आहेत? 2. एक लक्ष्मी आज चालली गेली. एक लक्ष्मी आहे. तर लक्ष्मीचा आहे जो कांत असा तो कोण? म्हणजे लक्ष्मीचा नवरा कोण रे? विष्णू. कोण आहे? विष्णू. नंतर आपण बघू तिसरा पद निर्माण होतो. बहुव्रीही समासात जातो. कुठे जातो? बहुव्रीही. नंतर सांगणार आहे मी तुम्हाला समास. हे झाले का लिहून? झाले का रे लिहून? शब्द लिहून काढा. पुन्हा आहेत 2-4 सांगा रे. बहीण भाऊ. पुरणपोळी. लिहा रे लवकर लवकर लिहा. हा, गायरान. गायरान शब्द लिहा रे. गायरान. लिहा गायरान. गायरान. रान शब्द कुठल्या जाते? तुम्ही सर्व. तेरान. तेरान म्हणजे कोणता लिंग? नपुंसक लिंग. ठीक आहे. पुन्हा बघा, बाई माणूस. बाई माणूस.
बाई माणूस म्हणजे ते माणूस, ते माणूस मग कोणता लिंग? नपुंसक लिंग. उन्हाळे पोरपाठ, पोरपाठ, पोरीसाठी पाठ, ती पाठ का ते पाठ? ते पाठ, तो पाठ नाही, ते पाठ, तो पाठ म्हणतात ना, ते कोडपाठ, ते कोडपाठ बरोबर. कोडपाठ, कोडपाठ, पाठ मग काय होईल? ते पाठ होईल ना. ते पाठ म्हणजे नपुंसक लिंग. पुन्हा रे पुरणपोळी, पुरणपोळी, ती पोळी कोणता लिंग आहे मग? त्रिपोळी, स्त्रीलिंग. समजलं का? सामासिक शब्दाचा लिंग कसं ओळखायचा? कोणताही सामासिक शब्द दिलेला असेल तर त्याचा दुसरा शब्द दिलेला असतो, त्या दुसऱ्या शब्दावरून त्याचा लिंग ठरवावा. आलं लक्षात? अशा प्रकारे आपल्याला नपुंसक लिंग, सॉरी काय म्हणता, सामासिक शब्दाचे लिंग ठरवता येते. ठीक, जाऊ का समोर एक नियम? सांगा, काका काकू या शब्दाचा लिंग काय असेल रे? काका काकू, काका काकू, ती काकू, ती काकू येईल तर कोणताही स्त्रीलिंग. बरोबर आहे. बहीण भाऊ, तो भाऊ, बरोबर आहे ना, पुल्लिंग. उलटा करू, भाऊ बहीण स्त्रीलिंग. आलं लक्षात? अशा प्रकारे आपल्याला लिंग ओळखता यायला पाहिजे. खाली पॉईंट करून लिहा. एक शेवटचा पॉईंट जो 10 मिनिट लिहा. मराठीतील काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने ओळखले जातात. मराठीतील काही शब्दांचे लिंग स्वतंत्र रीतीने ओळखले जातात. मराठीतील काही शब्दांचे लिंग स्वतंत्र रीतीने ओळखले जातात. स्वतंत्र रीतीने ओळखले जातात म्हणजे बघा, तुम्हाला फार एक्झाम्पल एक उदाहरण सांगतो, बाकीचे नियम व्हायचे आहेत म्हणून तुम्हाला अडचण येऊ शकतो. जसं बघा, एखादं उदाहरण सांगतो बघा. हंस लिहू नका, समजून घ्या. आपण हंस काय केलं? हंस, हंस काय होतो? हंसी. वानरचा काय होतो? वानरी. काय होतो वानरचा? वानर. वानरचा काय होतो? वानरी. आता हे बघा, स्वतंत्र रीतीने होत नाही. सरळ सरळ बघा, हंस हंसी, वानर वानरी, स्वतंत्र रीतीने झालेले नाही, डायरेक्ट झालेले आहेत. बरोबर आहे. डॉक्टर डॉक्टरी स्वतंत्र रीतीने झाले का? नाही, त्याच्यातून निर्माण झालेले आहेत. पण असे काही शब्द आहेत त्यांचा लिंग स्वतंत्र रीतीने होतात. काय होतात? स्वतंत्र रीतीने होतात. ते अशा पद्धतीने होत नाही, पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने होतात. उदाहरणार्थ बघा, बोका. काय लिहिलं? बोका. बोकाचा बोकी म्हणणार का? नाही, बोकाचा बोकी म्हणणार नाही. बोक्या मोठा असतो, बोकी मोठी असेल, लक्षात घ्यायचंय. बोक्याचा बोकी नाही होत. काय म्हणतात? बोकाचा काय होईल? भाटी. बोका नंतर काय होईल? भाटी. या स्वतंत्र रीतीने झाल्या. बोका काय मग स्त्रीलिंग. भाटी म्हणजे आणि बोका म्हणजे काय? बोका म्हणजे मांजरच आहे, मेल मांजर. बेल मांजर म्हणतो आपण त्याला, मोठा वाला फेल. काय म्हणतो त्याला? मेल वर्जन आहे. आणि भाटी काय आहे? फिमेल वर्जन आहे. बोकाचा बोकी नाही म्हणायचं. हसण्याच्या पुढी लक्षात घ्या, बोका. आणि मग त्याला स्वतंत्र, त्याच्या बायकोला काय म्हटलंय? भाटी. मग बघा पुन्हा एक स्वतंत्र उंट. उंट तर काय होईल? सांडली. उंटी नाही म्हणायचा, नाही तर उंटी म्हणाल. उंट सांडली. काय होईल? सांडणी. पुन्हा अशा प्रकारचे शब्द आपल्याला पाहायला भेटतील. आहेत का काय असं? साधू. साधूचं काय होईल रे? साध्वी. साधवी. थांबा, साध्वी डायरेक्ट लिहितात. साधूचं काय झाला? साध्वी. पुन्हा सांगा. हा, मोर लांडोर. मोर लांडोर. मोर लांडोर. पुन्हा रे
हा बैल गाय इकडे लिहून द्या बघा. बैल, बैलचं बैली नको बघा, बैलचं काय होईल गाय. पुन्हा हा बंधू, बंधूचं काय होईल भगिनी, भगिनी. पुन्हा रे हा राजा राजनी, राजा राजनी. बघा मराठीमध्ये शब्द असतात तर सरळ जर असतात तर राजा राणी आला असतात. संस्कृत मधल्या शब्दामध्ये राजा राजनी करतात. राजा राजनी वेगळ्या पद्धतीने आलेला आहे. पुन्हा हा विधाता विधाती, विधाता विधात्री. काय म्हणतात विधात्री. बघा विधाता विधात्री, विधाता म्हणजे देव भगवान, आलं लक्षात. आणि विधात्री म्हणजे देवी म्हणू शकता तुम्ही, बरोबर आहे. विधाता विधात्री. पुन्हा वर वधू, वर वधू. पुन्हा रे हा कवी कवयित्री, कवी कवयित्री. पाहून घ्या बरोबर, कवी कवयित्री विचारलेला आहे. कवी आणि त्याच्या विलांटी चेक करायचं आहे. कवी कवयित्री, विलांटी चुकली, कवयित्री बरोबर ना. आम्हाला तुम्ही काय बरोबर सांगत नाही. हा कवी कवयित्री झालं का, हे लिहून झालं का. लिहा रे, एक एक सांगा कोणीतरी. काही दादाचा दादा, दादाचा काय झाला वहिनी. पुन्हा नर मादी, नर मादी. पुन्हा हा पुत्र कन्या, पुत्र कन्या. पुन्हा रे हा मुलगा सून, मुलगा सून. हा गृहस्थ गृहिणी, गृहस्थ गृहिणी. लिहा पुन्हा सांगा, लवकर लवकर सांगा. हा विदुर, विदुर म्हणजे कोण रे, एकदम बदमाश असते तो का. हा ज्याची पत्नी मरण पावली आहे तो विदुर, आणि जिचा नवरा मेलेला आहे ती विधवा. आलं लक्षात. विदुर, विदुर विधवा बरोबर लिहा. विदुर विधवा. खोंड, कोणतं येईल कालवड. खोंड, खोंड कालवड. झाले संपले. जनक जननी, जनक जननी. जनक म्हणजे पिता, जननी म्हणजे माता. पुत्र कन्या झालाय. काही सुटले का. रेडा म्हैस, जवळचा सोडला तुम्ही. रेडा म्हैस, रेडा म्हणजे हल्ले आपला, आणि म्हैस म्हणजे काय तल्लीन. समजला ना. व्याही विहीन, व्याही नाही समजला. व्याही विहीन, लग्न करावं लागतं तुला म्हणजे समजते, नाही करायचंय. बघा व्याही म्हणजे काय, नवरदेवाचा बाप आणि नवरीचा बाप त्यांच्यामध्ये जो काही संबंध असतो, रिलेशन, त्याला काय म्हणतात व्याही. हा माझा व्याही आहे. व्याही आपल्याकडे गावठी भाषेमध्ये इवाई म्हणतात. काय म्हणतात इवाई. हा संधीवाला. आणि लक्षात, हे माझे संधी आहे, तो हिंदीत झाला. मराठीमध्ये काय म्हणतात व्याही. आणि नवरदेवाची माय आणि नवरीची माय यांच्यातला जो रिश्ता असते त्याला काय म्हणतात विहीन. आलं लक्षात. इन बाई, व्याही आणि विहीन. पुन्हा रे दीर जाऊ, दीर, दीर माहिती आहे कुणाला म्हणतात. कुठे रे, घरी जाऊ का. हा जाऊ. दीर म्हणजे कोण सांगा लवकर लवकर. नवऱ्याचा लहान किंवा मोठा भाऊ. मोठ्या भावाला भासरा म्हणतात आपल्याकडे, लहान भावाला दीर म्हणतात. म्हणजे बायकोला काय म्हणतात जाऊ. आणि लहानाची असेल तर लहान जाऊ, मोठ्याची असेल तर मोठी जाऊ. मग जाऊ म्हणजे समजला ना, दीर आणि जाऊ. बोकड शेळी, बोकड शेळी लिहून काढा. इकडे झाले का लिहून. लिहा बोकड शेळी लिहा. लिहा ना, हेच विचारतात पेपर मध्ये. बोकड शेळी.
बोकड. बोकड म्हणतात की बोकड म्हणतात रे? बोकड. शेळी. पुन्हा रे कोण कालवड झाला? पुन्हा वाचा एक वेळ असतील तर काही पाहून टाका. पुरुष स्त्री. पुरुष स्त्री. पुरुष. पुन्हा काही स्त्री. नवरा बायको येईल ना. भाऊ बहीण येईल. भाऊ बहीण झालं का? कन्या. पुत्र कन्या झाला का? सासरा सासू लिहा. सासरा सासू. मोर लांडोर नाही लिहिलो आपण. मोर लांडोर झाला होता का? मोर लांडोर. ओके.